मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. तासगाव पालिकेत स्वाभिमानी विकास आघाडीने नवा आदर्श घालून दिलाय. नगराध्यक्षांच्या दालनात स्वर्गीय आरारावांच्या प्रतिमा लावून कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह टीमने आबांना अभिवादन करून कार्यास सुरुवात केली आहे. यावेळी प्रसाद पैलवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तासगाव नगर परिषदेची पहिली ऐतिहासिक मासिक सभा आज उत्साहात पार पडली. या सभेत राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रसाद पैलवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभेच्या प्रारंभीच एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षांच्या दालनात राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली. आबांच्या आठवणींना उजाळा देत नव्या कारभाराची सुरुवात करण्यात आल्याने माजी खासदार संजय काकांच्या या उत्कृष्ट निर्णयाचे शहरातून स्वागत होत आहे. तर यावेळी स्वाभिमानी विकास आघाडी संजय काका पाटील गटाकडून संदीप सावंत आणि विशाल शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ॲडव्होकेट तुकाराम कुंभार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. नमस्कार, मी विजया बाबासो पाटील, नगराध्यक्ष. आज पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. आज माजी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष म्हणून प्रसाद पैलवान, स्वीकृत नगरसेवक संदीप सावंत, विशाल शिंदे आणि आमदार रोहित दादा पाटील यांच्या गटाकडून ॲडव्होकेट तुकाराम कुंभार यांची निवड झाली. मी पीठासन अधिकारी म्हणून या सर्वांची निवड करण्यात आली. आम्ही सर्व 27 सर्व सदस्य मिळून तासगावच्या विकासाला हातभार लावू आणि तासगावचा चेहरामोहरा बदलण्याचं काम करू. धन्यवाद. नमस्कार, मी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब कृष्णा पाटील. तासगाव नगरपालिकेचे इलेक्शन झाले. त्या इलेक्शनमध्ये संजय काका व प्रभाकर बाबा यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून माझी पत्नी सो विजया पाटील व 13 नगरसेवक निवडून आले. त्यांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम 26 तारखेला होता. त्या 26 तारखेला ज्या वेळेला सो विजया पाटील नगराध्यक्ष केबिनमध्ये त्यांच्या खुर्चीत बसल्या आणि त्यावेळेला माजी खासदार संजय काकांनी ज्या वेळेला नगराध्यक्ष केबिन बघण्यासाठी आले त्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा व संजय काकांचा असे 2 फोटो लावलेले त्यांनी बघितले. त्यानंतर मला तशा सूचना त्यांनी केल्या की तिथं आपण माझ्या ठिकाणी माझ्याजवळ आराराबांचाही फोटो लावावा. तशा सूचना केल्या होत्या. त्या सूचनेचं पालन करून आम्ही तसे 2 फोटो तयार करून घेतले व आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड होती. त्या निवडी संदर्भात सगळे नगरसेवक येणार होते. ते औचित्य साधून आम्ही नगराध्यक्षांच्या हस्ते काकांचा व आबांचा फोटो लावून, काकांचा सिंगल फोटो काढून आबांचा व काकांचा 2 एकसारखे फोटो तयार करून काकांच्या सूचनेचं पालन करून आम्ही नगराध्यक्ष केबिनमध्ये माजी गृहमंत्री आराराबांचा व तसेच माजी खासदार संजय काकांचे फोटो आम्ही नगराध्यक्ष केबिनमध्ये काकांच्या सूचनेप्रमाणे आम्ही लावलेले आहेत.
सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.